आणि आपण आलो ते स्टार्टिंगला हा थोडस हे बघा ना आता हे काय झाड झालं बघा ना हा बघा सगळे झाड बघा. मी सांगतो ना मी मी म्हणून तर मी म्हणलं प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला रिझल्ट नाही भेटणार. पाहिल्याशिवाय आणि मी मुंबईहून आलो ना मला रिझल्ट मला दिसला म्हणून लगेच यांना फोन केला म्हणलं हे करा म्हणलं. फुटवा बिटवा एक नंबर आहे. काय फुटवा आहे हो? आता हे पुढच्या वर्षी इतकं स्ट्रॉंग झाड होईल तुम्हाला म्हणतो याला जर जपलं ना पुढच्या वर्षी मालच दिले माल देईल नाद करायचं नाही झाला बरं. फळ इतकं खास आहे तुम्हाला म्हणतो. हे फळ आहे ना 600-700च्या पुढे जात हा ना. हो 600-700 ग्राम एवढं फळ भारी. नाही यंदा एक सारखी साईज राहणार. माल कमी असल्यामुळं माल पण आणि नाही प्रोडक्ट नाही आहेत ना आपल्या गोल्ड आणि नॅनोटेक याच्यात खतरनाक काम करणार. रिझल्ट दिसलच तुम्हाला साहेब. मागच्या वेळेस ज्यावेळेस आलतो ना फुटवाच नव्हता अजिबात. नाही मला बघूच वाटत नव्हतं तुम्हाला. मी ते सांगतो ना मी असं नर्व झालो एवढी बाग लावली म्हणलं. आता मला बाग दिसायला लागली म्हणलं अरे आता काहीतरी आहे म्हणलं. आणि म्हणलं 100% यांच्या त्या खताचीच पावर आहे हे माझ्या लक्षात आलं ना. नाही कारण आपण सोडल्याच्या नंतरच ग्रीप वाढला ना. हो त्याच्यानंतरच ना. हा आधी मी काय मुंबईला गेलो त्यावेळेस मला काही रिझल्ट दिसला नाही दाखवलेला. त्यावेळेस फक्त काय होतं आपण नाही मोर होता त्यावेळेस. मोर होता हा, मोर आणि सेटिंग मी म्हणलो तो याला सेटिंग करता हे करा. सगळ्याच्या सगळ्या झाडाला फुटवाय. तुम्ही ते मारणार सगळ्याच्या सगळ्या झाडाला फुटवाय चांगला. नाही काय हरकत नाही. टोटल आता आंब्याची बाग आपली किती आहे? हे 500 झाड होते पण 500 नसते राहिले आता. ती नवीन पण बाग नवीन ती पण 400-450 झाड ते 400 तरी आहे मला वाटतं. आणि खाली पण मला वाटतं त्याला गोल्ड नॅनोटेक. हा पाण्यातून देऊ ना. काय फुटवा आहे खाली आहे ना. आता थोडी नांगरट करू द्या. खाली पण झाड आहेत ना. हा गव्हात त्याला एक नंबर फुटवा आहे साहेब. नाही झाड कुठं दिसायला लागलं ना. रिझल्टच्या बाबतीत आता काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला? झाड झालंय बघा ना. काय हा? रिझल्टच्या बाबतीत आता काही प्रॉब्लेम नाही ना? नाही डोळे दाखवून बिंदास. शंका म्हणजे तुम्हाला मी फोन कशामुळे केला. मी इथं आलो बाग पाहिली का तुम्हाला लगेच फोन लावला. मनात प्रसन्न झालं त्यांचं. मला समाधान वाटलं. झाडच झाले. फक्त ट्रीटमेंट आहे ना. ट्रीटमेंट महिनाभर आधी लागत होती. हे फळ समजा यंदा कमी निघेल पण पुढच्या वर्षी बघा ना असं जर ट्रीटमेंट हे बघा ना काय फुटवा याला. बरं झाडांवरती ट्रेस नाही काहीच. एवढी हिट असून सुद्धा. गुरु हा तुम्हाला फोटो दाखवला ते झाड वाकलंय काय रेंदी ना. कोणतं माझं तोतापुरीच. या सगळ्यात एक नंबर झाड इथं होतं बघा हे. हा ते आधीपासून ना. एक नंबर झाड होतं पहिलं पण काय ना मोहर आलता पण सेटिंग एवढी नाही खा झाली नाही. याचा जवळजवळ माल 2 कॅरेट माल निघतो 2 कॅरेटच्या पुढं. सगळीच्या सगळी झाडं नवीन फुटवा आहेत. आपण सगळं अख्खं फुटलं बघा ना ताई. ग्रेप घेतली त्यांनी ग्रेप घेतली. हा मेन ही घेतलं ना याला पुढं तुम्हाला तो काय होतं साहेब माहितीये का तुम्ही खतं बितं भरपूर टाकली होती पण मुळी चॉकअप होती आणि झाडावरती त्याच्यामुळे ट्रेस होता. पण ज्यावेळेस आपण ॲग्रीएटर ह्युमिकन ते सोडलं ना त्याच्याने काय झालं मुळी वगैरे चॉकअप निघली. ग्रीप घेतला. जी खतं बितं तुम्ही टाकली होती सोडली होती ती लागू होऊन आली. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणलं बिंदास तुम्ही सोडा. रिझल्टचा काहीच विषय नाही. नाही ना टोटल बाग एक नंबर झाले. असं एकही झाड नाही किंवा असं हे झालंय म्हणून हे बघा. बटाईदार पण म्हणला झाड बरं आता नारळ बघा आता नारळाची काय कंडिशन आता याला काय करतं आता यंदा फुटले. किती वर्षाची झाली आता हे 4थं वर्ष चालू आहे. हाईट देत